दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेधार्थ भोकरदन शहरात मोबाईल फ्लॅश रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केलाय। या फ्लॅश रॅलीमध्ये भोकरदन शहरासह तालुक्यातील नवतरुण विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलचा फ्लॅशलाइट सुरू करून शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदवला। आणि 40,000 कोटीपेक्षा मोठा भ्रष्टाचार झाला आणि तो भ्रष्टाचार संसदेमध्ये गाजू शकतो। विरोधी पक्ष तो मुद्दा उचलू शकतात। त्याच्यामुळं त्या मुद्द्याला बगल देण्यासाठी पुन्हा यांना रामाच्या नावावर सत्तेत यायचं आणि त्याच्यामुळं तो मुद्दा कुठंतरी दाबला गेला पाहिजे। त्याच्यासाठी जाणून बुजून हे आंदोलन चिघळवण्याचं काम या सरकारनं केलं। खरं म्हणजे 24 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेनंतर स्वतःचा जीव गमावला। त्या आईवडिलांना काय वाटत असेल ज्यांनी त्यांचा तरुण मुलगा गमावला। खरं म्हणजे ज्या मुलांच्या खांद्यावर आपल्या आईवडिलाला वाटतं की आपली जे काही पार्थिव आहे ते मुलाच्या खांद्यावर गेलं पाहिजे, त्या मुलाच्या पार्थिवाला खांदा देत असताना त्या पालकाच्या काय भावना असतील, त्या वडिलांच्या काय भावना असतील त्यासुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे। आणि धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे ही तरुणांची मागणी आहे, परंतु हे सरकार ऐकायला तयार नाही। नेट पेपर फुटी होतो कसा आणि सरकार त्याच्यावर काही करत कसं काही नाही हे आमच्या सर्वांचं म्हणणं होतं। मुलांनी नेट पेपर फुटी झाल्याच्या नंतर आत्महत्या केल्या, काही मुलांनी आत्महत्यासुद्धा केल्या आणि या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे। त्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे फ्लॅश लाईटचं। बारामध्ये अण्णांनी उपोषण केलं आहे, महाराष्ट्रातील सरकार उलथून टाकलं। आता हे रजाकारी राजवटीचं आणि इंग्रजाचं शासन हे उलथून टाकण्यासाठी सोनम वांगचुक यांनी युवकांना न्याय देण्यासाठी गेले 21 दिवस सर्वाधिक उपोषण केलं, परंतु या इंग्रज राजवटीच्या सरकारने कोणतीच या उपोषणाची दखल घेतली नाही। शेवटी त्यांना हुकुमशाही पद्धतीनं त्यांना उचलून दवाखान्यात नेण्यात आलं। त्यानंतर देखील 5 दिवस त्यांनी ते आंदोलन सुरू ठेवलं। त्यानंतर त्यांना बळजबरीने उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केलं, परंतु या युवकांची, या देशातील सर्व तमाम युवकांची एकच मागणी आहे की या नेट पेपर फुटीतून पैसा कमावणाऱ्या भ्रष्टाचारी सरकारमधील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। यासाठी हा युवकांचा आज छोटासा रोपटं लावलेलं आहे। याचं मोठं वटवृक्ष व्हायच्या आधी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। एकतेचं प्रतीक काय असतं युवकांनी दाखवून दिलं की त्यांच्या मनात आलं तर ते काय करू शकतात। दिल्लीमध्ये जो जोश आपल्याला राष्ट्रीय स्तरावर दिसून आला, आज गल्लीमध्ये तोच जोश भोकरदनच्या युवकांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे। सरकारला माझी विनंती आहे की आपण जे सरकार विद्यार्थ्यांना गृहीत धरून चाललात, जे आपण सामान्य नागरिकांना गृहीत धरून चाललात, याला हलक्यात घेऊ नका। पोलिसांना, पोलीस यंत्रणेला आणि प्रबळ यंत्रणेला विद्यार्थ्यांनी अक्षरशः घरचा रस्ता दाखवलेला आहे। हे आंदोलन दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करते। पंतप्रधानांना रात्री 12 वाजता येऊन सांगावं लागतं की अरे बाबा सगळं काही बरोबर चालू आहे। यातच तुम्ही समजून घ्या की तुमची रात्री 12 वाजेची झोप सुद्धा आता नीट होणार नाहीये। विद्यार्थी कधीही तुमच्या जवळ येऊन पोहोचू शकता। विद्यार्थ्यांचा उद्रेक व्हायच्या आधी आपण जागा व्हावं आणि लवकरात लवकर